फायनली मलेशियाच्या कुआलालंपूर एअरपोर्टवर आपण उतरतोय आणि खूप जोराचा इकडे पाऊस चाललाय. इमिग्रेशन झालेलं आहे. तर देशातील 9 सुलतान एकत्र येऊन 5 वर्षासाठी राजाची निवड करतात. राजाचे सैनिक आले वाटतं. आणि याच्या समोर तुम्ही बघताय वर्ल्ड सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग. दिसू नाही शकत आहे टोक आपल्याला का पूर्ण कारण वर ढगात धुके गेलाय. आलेले आहेत. आता आपण आलेलो आहे ट्विन टावरला. ही शॉपिंग स्ट्रीट वाटते, आतमध्ये पण खूप सारे शॉप्स आहेत. तर मित्रांनो, आपण चाललोय 8 दिवसाच्या प्रवासावर मलेशिया सिंगापूरला. तर आता आपण चाललोय थेट मुंबई एअरपोर्टला आणि तिकडून आपला प्रवास हा असा काही असणार आहे. मुंबई पासून आपण जाणार आहोत बँगलोर आणि तिकडून थेट मलेशियाला पोहोचणार आहोत आणि तिकडून आपण जाणार आहोत पुन्हा सिंगापूरला. या 8 दिवसाच्या सफरीनंतर आपण पुन्हा मुंबईला येऊ. या सफारीमध्ये तुम्हालाही आमच्यासोबत सहभागी व्हायचं आहे, ज्यामध्ये आपण बघूयात तिकडले नवीन मार्केट, शॉपिंग सेंटर्स, तिकडले प्रोडक्ट्स, तिकडले जेवण, सर्व काही दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर चला, तुम्ही सहभागी व्हा आमच्यासोबत आणि एन्जॉय करा हा सफर मलेशिया सिंगापूरचा. फायनली बँगलोर एअरपोर्टवर पोहोच गए. आता आम्ही चाललोय एक लॉन्च मध्ये. फ्री एक्सेस आहे का नाही बघायला. मी जो क्रेडिट कार्ड वापरतो त्याचा वॉचर भेटलाय. लेट्स सी आपल्याला फ्री एंट्री भेटते की नाही. फायनली आपल्याला लॉन्च ॲक्सेस भेटलेला आहे आणि आपण लॉन्चकडे चाललेलो आहे. आपल्याला फूड फ्री आहे आणि अल्कोहोलचे पण वॉचर भेटलेत. तर असा काही आहे हा लॉन्च. इकडे खाण्याचे खूप पदार्थ आहेत. तर आपण आपली सॉफ्ट ड्रिंक घेतलेली आहे आणि आमचे ट्रान्सफरला घ्यावे लागेल. तर आपण आता पिऊन लवकर जाऊया फ्लाईट कॅच करायला. चोरून आणला आम्ही फॅन्टाची मजा घेत आहे. जीवाशी खेळून लॉन्च मधून मी चोरून आणलेला एक फॅन्टा आपली अस्मिता काय जीवाशी आस्वाद खेळून घेत आहे. नाही. तर मलेशियाला जायच्या अगोदर आपण काही फॅक्ट जाणून घेऊया. अस्मिता सांगते आपल्याला फॅक्ट्स. काय बोलशील मलेशियाबद्दल? मला माहिती. पता नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मलेशिया हा भारतापेक्षा 10 पटीने लहान देश आहे. तुम्ही बघायला गेलं तर हा देश 2 भागात विभागलेला आहे, ईस्ट आणि वेस्टमध्ये. आणि याच्यामध्ये समुद्र आहे. जर तुम्ही मलेशियाचा झेंडा बघाल तर त्याच्यावर लाल व पांढऱ्या रंगाचे आडवे 14 पट्टे आहेत. कोपऱ्यात एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये चंद्र व 14 टोकांचा तारा आहे. हे 14 पट्टे आणि 14 टोकांचा तारा हे तिकडले 13 राज्य व एक केंद्र सरकार यांना दर्शवते. आणि जो चंद्र आहे तो तिकडला इस्लामिक धर्म आणि पिवळा रंग हा तिकडले सुलतानांना रिप्रेझेंट करतो. मलेशियन पासपोर्ट हा सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. टॉप 10 मध्ये येतं आणि इकडले नागरिक 180 कंट्रीज विदाऊट विजा ॲक्सेस करू शकतात. इकडली करन्सी आहे मलेशियन रिंगिट, ज्याची किंमत आहे 22 रुपीज इक्वल टू 1 मलेशियन रिंगिट. असेच आणखीन काही आपण मलेशियाचे फॅक्ट जाणून घेणार आहोत तिकडे पोचून. तर चला मग इकडून निघूया आणि थेट भेटूया मलेशियामध्ये. फायनली मलेशियाच्या कुआलालंपूर एअरपोर्टवर आपण उतरतोय आणि खूप जोराचा इकडे पाऊस चाललाय. विजा वगैरे कडाडत आहेत. पावसाचा इकडे सीझन चालू झाला आहे. होप सो आपली ट्रिप खराब नाही होणार. मलेशिया, वेलकम टू मलेशिया.
इमिग्रेशन झालेलं आहे आणि हार्डली आमचा अर्धा तास गेला. आता बॅगेज कलेक्ट करायला चाललोय. शेवटी आम्ही आमची लायकी दाखवली. सगळे लोक झेब्रा क्रॉसिंग वरून क्रॉस करतायत आणि आम्ही मध्येतूनच चाललोय. आणि हा आमचा ड्रायव्हर. आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलला. रेस्ट करू. पूर्ण डे गेलाय पूर्ण आमचा. अस्मिता गाडीत बसतीये. तर ऑल सेट कार. अस्मिताला किडनॅप करून चाललं एवढ्या मोठी गाडी. इकडे पण राईट हँड साईडलाच कार ड्रायव्हिंग आहे. एका मित्राकडून ऐकलेला. इंग्रज आणि ब्रिटिशांनी जिकडे जिकडे राज्य केलंय तिकडचे रूल्स आणि ड्रायव्हिंग सीट आर सेम लाईक ब्रिटिश, लाईक इंडियन आपला आहेत राईट साईडला तसंच आहे. तर इकडे पण ब्रिटिशांनी एक राज्य केलं होतं त्या टायमाला. तर त्यांच्यामुळे इकडे पण राईट साईडच सेटिंग आहे ड्रायव्हिंग सीट्स. आणि आपला हॉटेल इकडून अजून एका तासावर आहे. त्यांचा टोल आलाय वाटतंय टॅक्सीला. इथे फास्ट टॅग नाही, स्मार्ट टॅग आहे. एक कार्ड काढलं आणि टॅप केला तर डायरेक्टली गाडी चालली आहे पुढे. आपला हॉटेल आलेला आहे. पार्किंग मध्ये एक पुसतोय. अस्मिता कम सेलिब्रिटी वाली फिलिंग. ऑलमोस्ट एक आवर गेला आपल्याकडे येता येता. ही एंट्री आहे आपल्या हॉटेलची. आम्हाला रूम 25व्या फ्लोअरवर भेटलाय. ते किती 10:30 झालेत आणि 10ला सगळं बंद होते. तर आता आपण आलोय आमच्या रूममध्ये जो 25व्या फ्लोअरवरती आहे. तर असं काही दिसतोय आमचा रूम. आणि 25व्या फ्लोअरवरून आपल्याला पूर्ण सिटी व्ह्यू दिसतोय. यांच्या कुआलालंपूर सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतोय इकडून, बघू शकता तुम्ही. आता रेस्ट करूया आणि उद्या आपण सिटी टूरला जाणार आहोत. तर गुड नाईट, टेक केअर. सो दिस इज आवर फर्स्ट डे इन मलेशिया. सकाळचे 9:30 झालेत. आम्हाला पटकन नाश्ता करून निघायचा आहे. कॅब ड्रायव्हर तर 10ला येणार आहे आणि आमचा जो नाश्ता झालेला नाही आहे. आमच्या हॉटेलचा हा मॉर्निंग व्ह्यू आहे कुआलालंपूरचा. मग आता इकडून निघू आणि मग चांगले चांगले प्लेसेस बघू आणि तुम्हालाही दाखवू. सकाळचे 10 वाजलेत आणि आता सिटी टूरला निघतो आपण. आणि हा काय मॉर्निंग व्ह्यू आहे इकडला. आम्ही नुकतेच आमच्या हॉटेलमधून सिटी टूरसाठी निघालो आहोत. थोडं इकडे पाऊस पडतोय. तर आज आपण क्वीन टॉवर, केएल टॉवर आणि किंग पॅलेस सारखी प्रसिद्ध ठिकाणे पाहणार आहोत. किंग पॅलेसला भेट देण्यापूर्वी तुम्हाला एक रंजक माहिती सांगतो. किंग पॅलेस हे सध्या राजाचे वास्तव्य असलेले राजवाडे आहे. इथे राजा लोकांनी निवडलेला नसतो, तर देशातील 9 सुलतान एकत्र येऊन 5 वर्षासाठी राजाची निवड करतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल, हा देश लोकशाही आहे की राजेशाही? खरं तर इकडे वेगळीच व्यवस्था आहे. लोक पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि मुख्यमंत्री निवडतात, पण त्यांच्यावर 9 सुलतान असतात आणि तेच राजाची निवड करतात. आणि इथे राजा सरकारपेक्षा अधिक शक्तिशाली मानला जातो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोविडच्या काळात एकदा राजाने सरकार नीट काम करत नसल्यामुळे संपूर्ण सरकारच बरखास्त केले होते. आणि अशा टायमाला तुम्ही विचार कराल, इकडली मिलिटरी, नेव्ही आणि एअरफोर्स कोणाला रिपोर्ट करते? तर ती डायरेक्टली राजाला रिपोर्ट करते. त्यामुळेच त्यांना रॉयल मिलिटरी ऑफ मलेशिया, रॉयल नेव्ही ऑफ मलेशिया आणि रॉयल एअरफोर्स ऑफ मलेशिया असे संबोधले जाते. बरं, इकडे पाऊस नाही पडत आहे. काल बघितलं असेल पूर्ण विजा वगैरे कडकडत होते आणि आज आम्हाला देवाने वाटतं एकदम क्लिअर मोसम दिलाय. दिस इज हाऊ किंग पॅलेस लुक्स लाईक.
तर आपण आता आलोय किंग्स पॅलेस कडे आणि किंग्स पॅलेस याला इस्ताना नगारा असं सुद्धा बोलतात आणि इस्ताना नगारा हे मलेशियाच्या राजाचे राजवाडा आहे आणि या राजवाड्याची उद्घाटन 2011 मध्ये झालंय आणि हा सुमारे 97 हेक्टर मध्ये पसरलेला आहे. तर एवढा मोठा पॅलेस आपण तिथे बघू शकतो. आतमध्ये बघू शकतो आपण. आतमध्ये राजवाडा दिसतोय, जर तुम्हाला दिसत असेल त्या गेटच्या आतमध्ये बघा जरा, जर दिसत असेल तर. राजाचे सैनिक आले वाटतं. हे या राजवाड्याचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. दर 8 तासाने त्यांची ड्युटी चेंज होते आणि त्यांची ड्युटी चेंज करतात. जे जुने गार्ड्स आहेत ते यांच्याबरोबर जातील आणि जे नवीन गार्ड्स यांच्याबरोबर आलेत ते बाजूला तुम्हाला सिक्युरिटी गार्डसाठी एक जागा दिसत असेल तिकडे जाऊन हे उभे राहतात. आलोय नॅशनल मस्जिद कडे. नॅशनल मस्जिद, त्याला मस्जिद नेगारा असं सुद्धा बोलतात आणि हा शहराच्या मध्यभागी आहे आणि इथे 15,000हून जास्त लोक एकाच वेळी नमाज वाचू शकतात. आणि इथे तुम्ही टोक, छत्रीसारखा जो टोक आहे तो 18 टोकांचा आहे टोटल आणि याचं उद्घाटन 1965 साली झालेलं. हा टोटल आहे 13 एकर मध्ये आणि ह्याची उंची जर तुम्ही बघाल तर हा टोटली 73 मीटरचा आहे आणि याच्यात मुस्लिम आणि नॉन मुस्लिम सुद्धा यांना जाण्यासाठी परमिशन आहे. बट सध्या आज ते टेम्पररी क्लोज्ड आहे म्हणून आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही आहोत. बट इकडचा नजारा खूप शांत आहे आणि पीसफुल आहे. आजूबाजूला तुम्ही नेचर बघू शकता आणि याच्या समोर तुम्ही बघताय वर्ल्ड सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग, जिथे आता धुका आलेला आहे. तुम्ही बघू शकता तो दिसू नाही शकत आहे टोक आपल्याला का पूर्ण कारण ढगात धुके गेलाय. आलेले आहे. आणि आपलं नशीब चांगलं आहे, काल खूप पाऊस पडत होता आणि आज काहीच पाऊस नाहीये पण चान्सेस वाटतात. हे आपल्या इकडे अजून एक फेमस टॉवर आहे, इकडे जर तुम्ही बघितलात तो पण धुक्यामध्ये आहे. याच्याच बाजूला जर बघितलात तो पण एक फेमस टॉवर आहे इकडला. तर हा या मस्जिद याच्या आतमधलं आहे आणि हा साईडचा आजूबाजूचा परिसर आहे. 15,000हून जास्त लोक नमाज पढू शकतात तर एवढं मोठं असणं साहजिक आहे. तर आता आपण आलोय जवळच असलेल्या मॅद्रिका स्क्वेअरला. मॅद्रिका स्क्वेअर हे मलेशियाच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. 31 ऑगस्ट 1957 रोजी इकडे ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवण्यात आला आणि मलेशियाचा झेंडा फडकवण्यात आला. ही जागा केवळ मैदान नाही तर मलेशियाच्या स्वातंत्र्य, अभिमान आणि राष्ट्रीय ओळखीचे एक प्रतीक आहे. स्वातंत्र्य दिना दिवशी इकडे फ्लॅग होस्टिंग केली जाते आणि हे शहराच्या मधोमध आहे. इकडे तुम्हाला केल टॉवर आणि ट्विन टॉवर दिसत असेल. तसेच या मैदानासमोर असलेली सुलतान अब्दुल समद इमारत ही ब्रिटिश काळातील कलाशैलीचे एक प्रतीक आहे. तर आपण आलोय आता 4थ्या ठिकाणावर, केएल टॉवर. ह्याला मेनारा कुआलालंपूर असं सुद्धा बोलतात आणि हा एक फेमस पर्यटन टॉवर आहे आणि याची उंची इथे लिहिली सुद्धा आहे 421 मीटर आहे. हा जो टॉवर आहे हा आपले पेट्रोनस ट्विन टॉवर आहेत जे फेमस, त्यापेक्षाही उंच दिसतो. याचं उद्घाटन 1996 मध्ये झालंय, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी. दोन ट्विन टॉवर इकडे दिसत असतील, टोक आहे फक्त हा आणि केएल टॉवर हा. आता आपण आलेलो आहे ट्विन टॉवरला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर फायनली मित्रांनो आपण इथे पोहोचलेलो आहोत, मलेशियातील सर्वात लोकप्रिय ठिकाण. आता आपण या भव्य टॉवरच्या आत जाणार आहोत. पेट्रोनस ट्विन टॉवर हे मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे स्थित आहे. 88 मजल्याच्या या जुळ्या इमारती 452 मीटर उंच असून ते 1998 ते 2004 या काळातील सर्वात उंच इमारती होत्या. तर चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण आतमध्ये. आपल्या अस्मिताला माहिती नाही आपण इंडियामध्ये नाही होत. फटाफट चल, कुठून पण सांगतेय. जोपर्यंत सिग्नल सुटत नाही आपण वॉक करून जाऊ नाही शकत, ही चल करते. या आता आपण चालू शकतो. सगळ्या गाड्या वगैरे थांबतात, मस्त नियम पाहतात इकडे लोक. ही पब्लिक धावते, सगळ्या गाड्या थांबल्यात.
अँड दिस इज द एंट्री. सिग्नल संपायच्या आत पळा. आणि फायनली आपण आलेलो आहोत जगातले सगळ्यात प्रसिद्ध उंच इमारती ट्विन टावर्स. हा ट्विन टॉवरचा एरिया आहे आणि टॉवर्स याच्यात मावत नाहीत कॅमेऱ्यात, त्याच्यामुळे वाईड अँगल घ्यायला लागलाय. चला आपली एंट्री आहे. अस्मिताचे फोटो काढूयात आपण. वाईड अँगल मध्येच येतात, नॉर्मली ते येतच नाही. हा नॉर्मल अँगल पूर्ण टॉवर येतच नाहीये, वाईड अँगलच घ्यायला लागतोय. चला बाय बाय, फोटो काढू द्या, नंतर भेटू परत. एंट्री भेटत नाही आम्हाला, इकडून तिकडून फिरतोय आणि टाइम पण कमी आहे. 12-15 पर्यंत पोहोचायचं नाही, अजून आम्हाला एंट्री नाही भेटली. एंट्री मिळत नाहीये, शोधतोय. ते इकडूनच असेल, बघूया. दिस इज द एंट्री. यांचा मॉल आहे हा. हे ट्विन टॉवर मधला मॉल आहे. पण दिस इज द क्यू. आता आपण ट्विन टॉवरच्या 41व्या मजल्यावर आलोय, जिकडे दोन्ही इमारतींना जोडणारा स्काय ब्रिज आहे. इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये इमारती बदलता याव्यात यासाठी हा ब्रिज बांधण्यात आला होता. वरून बघूयात कसं दिसतंय KLCT ब्रिजवरून. मोठे फ्लोअरवर होतो, आता आपण चाललोय. हे 86 फ्लोअर आहे. हा आहे आपला दुसरा ट्विन आणि इकडून तुम्ही बघू शकता आपण 86 फ्लोअरवर आहे, ऑलमोस्ट टॉप. पूर्ण सिटी बघू शकता. टॉवरचा डेमो बनवला इकडे. व्ह्यू हे मला वाटतं कुआलालंपूर सिटीचा मी हे केलं. वा अस्मिता. इकडे 83 फ्लोअरवर रेस्टॉरंट सुद्धा आहे, जिकडे आपण फूड घेऊन सिटी व्ह्यू एन्जॉय करत खाऊ शकतो. आणि बाजूलाच शॉपिंग सेंटर दिसतोय, तिकडे जाऊया. अस्मिता सारखं दिसणार आपल्याला इकडे काहीतरी. इकडून वरून बघितलं तर तुम्हाला घर आणि बिल्डिंगचा वेगळा कॉम्बिनेशन दिसेल. इकडे छोटे छोटे घरं दिसत आहेत आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघाल तर मोठमोठे टॉवर्स आहेत वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सचे. आपण ऑलमोस्ट 83 फ्लोअरवर आहे. हा सेकंड ट्विन टॉवर आणि बाजूला स्केल टॉवर दिसतो जिकडून आपण आलो आहे. आणि आपण किती उंचावर आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर खाली तुम्हाला गाड्या दिसत असतील लहान लहान, याच्यावरून तुम्ही समजू शकता आपण किती वरती आहोत ते. फोटो काढणारे पब्लिक असते इकडे.
ते 10 रिंगेटला आपल्याला एक फोटो काढतात. 10 रिंगेट म्हणजे आपल्या इकडले अराउंड 220 रुपये झाले. पण इकडे आलात तर तुम्ही नका यांच्याकडून काढून घेऊ, तुम्ही स्वतःच्या फोनने पण काढलात तरी चांगले फोटोज येतील इकडे. तर फोटो वगैरे काढून आपले झालेले आहेत. इकडे ऑथेंटिक फूडचा स्टॉल लागलेला आहे. तर इकडून आपण काहीतरी घेऊया, तहान लागली आहे आणि आपण इकडून निघतोय पेटालिंग मार्केटला. पेटालिंग मार्केट हा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल ट्विन टॉवर जवळून. हा मार्केट फेमस आहे शॉपिंगसाठी आणि शॉपिंगसाठी तुम्ही इकडं आलात तर इकडे चॉकलेट्स, परफ्युम्स, मेकअपचं सामान, फ्रूट्स, स्ट्रीट फूड याच्यासाठी खूप फेमस आहे. तर तिकडे जाऊया आणि बघूया कसं आहे ते मार्केट आणि काय प्राइसेस आहे आणि काय काय अजून भेटते ते. ग्रॅबने आता आम्ही ट्रॅव्हल करतो. गाणी ऐकल्यासारखं वाटते तुम्हाला? नीट आहे का? आहे. इकडे तमिळ लोक पण जास्त आहेत, तर मोस्टली हे तमिळ सॉन्ग आहे आणि आपल्याकडे याचा हिंदी व्हर्जन पण आहे. नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा कुठला गाणी आहे. मार्केटमध्ये पोचलोय, चला एक्सप्लोअर करू मार्केट. काय बोलतात याला? हे दुरियन फ्रूट आहे, फणसासारखं आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी हा न्यायला अलाउड नाहीये. इव्हन आमच्या हॉटेलमध्ये पण खूपच जास्त हेवी. आता पण आम्हाला बाहेर पण वास येतो याचा, एवढा उग्र वास आहे, त्याच्यामुळे खूप ठिकाणी अलाउड नाहीये. काम असलं आपण इंडियामध्ये नाही होत. सिग्नल जरा हे होऊन दे, मग जाऊ द्या. हे बघितलं का इंडियामध्ये आपल्या इकडे किटकॅट ग्रीन टी फ्लेवर. हे कॉफीज आहेत तिकडे. अगेन चॉकलेट्स. जेवढी पण प्राइस असेल त्याला इंटू 22 करा, जे आपली इंडियन रुपीज असेल. लाईक हे जे दिसतंय हे 30 आहे यांच्या इकडले, ज्याची आपली इंडियन कॉस्ट 660 होतात. जी पण प्राइजेस दिलेत त्याचा इंटू 22 केलं तर आपल्याला इंडियन रुपीजमध्ये त्याची प्राइस कळेल. घरच्यांना कुठली चॉकलेट्स घ्यायला कळत नाही. अस्मिता सगळे कमी प्राइसवाले बघते, बाय वन गेट वन मध्ये निपटवण्याचा बघते. आय एम कॉस्ट इफेक्टिव्ह वाईफ. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. मलेशियाला येताना 15,000ची शॉपिंग, 5,000चा मेकअप. येस, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. इफेक्ट कमी नाही करते, कॉस्ट वाढवतोय माझा. मी उलट सेव्ह करते पैसे. बापरे, बंद करो हात जोड के मैं. बट चांगल्या क्वालिटीचं घेते हा, असं नाही काही पण घेत. कारण आणि इथलं क्वालिटी समजत नाही. फक्त एकच क्वालिटी त्याने छान घेतली आहे, ती म्हणजे बायकोची इस्त्री. अरे वा वा वा. सिल्वर शॉपला आला. सिल्वर ज्वेलरी आहे तिकडे, स्नेक चेन आहे नाव. इकडे रिंग्सचे डिझाईन पण खूप चांगले आहेत. अस्मिताला ही आवडली होती. ही आवडली. इकडल्या करन्सीमध्ये 180 आहे. कन्वर्ट केलं तर अराउंड आपले 4000 जातात. सिल्वर शॉप मधून बाहेर आलो. इकडले आता वाजले 4:30 आणि पावसाच्या पूर्ण संभावना. आमच्याकडे ना छत्री आहे ना रेनकोट आहे. लवकर निघायचं बघतोय आम्ही, पटापट चेक करून. शेवटी दुश्मन भेटले, लेडी शॉप मध्ये नेतात. आता चीटिंग करताय तो. बट इन इकडे नेल पॉलिश हे आहेत. या शायनिंग. आपल्याकडे नेल पॉलिशचा सॅम्पल ठेवलेला असतं, पण इकडे आर्टिफिशियल नेल्स आहेत आणि कलर दाखवतात, तर त्याच्यानुसार आपण बघू शकतो. apply, then you make net. समथिंग सिल्वर. ओके, तर आम्ही आता एका अशा दुकानात पोहोचलोय जिथे जे नेल आर्ट मुली करतात ना त्यांच्यासाठी हा खजाना आहे, फुल खजाना आहे. कारण
सगळ्या टाईपचे ग्लिटर्स, शिमर्स आणि खूप साऱ्या कलर्स पण आहेत. न्यूट्रल कलर पण तुम्ही बघू शकता किती प्रिटी आहे तिकडचे, एकदम असं नॅचरल कलर वाटतो. मग त्यात ग्लिटर असो किंवा काय पॉलिश करणारे ब्रश असो, क्रीम असो, नेल्सला पॉलिश करणारं हे जे पण सामान आहे ते सगळं या दुकानात मिळतं. And now it's raining in Kuala Lumpur street. आता आम्हाला फिरायला जरा प्रॉब्लेम होईल. एका सुपर स्टोअरला आलोय. सॉरी, मलेशिया इज सो कलरफुल. तुम्ही बोलत असताना मी असं का बोलतोय बघा, म्हणजे प्रोडक्ट्सच एवढे कलरफुल्स असतात. इव्हन यांचे जे सिटीजन आहेत ते वेअर पण, कपडे पण तसे वेअर करतात. त्यांच्या बॅग्स, त्यांचे खेळणं, त्यांचे शूज फुल कलरफुल असतात. इव्हन इकडले जे लक्झुरियस कार्स आहेत ना, ते असे कलर आहेत जे आपल्याकडे आपण बघितलंही नसतील. मॅडम अजून नेल पॉलिशच घेत आहेत. आणि इकडे हेअर क्लिप्स बघायला भेटत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. वाव, खूप सारे व्हरायटीज आहेत. इयरिंग्स आहेत आणि क्लिप्स आहेत, हेअर क्लिप्स. अजून भरपूर काय आहे या दुकानात, बघू शकता. तर एक 220च्या रेंज पासून स्टार्ट आहेत. मी कॉम्बो घेतले तर अजून कमी मध्ये. तिकडे कॉम्बो पॅक्स पण आहेत, ते अराउंड 29-30 ला आहेत. 3 भेटत आहेत. सो इकडे आलात तर हे नक्की परफ्यूम घ्या. अगेन पर्सेस, हो नेकलेस आहे ते. वॉचेस, ही पोरगी परत भेटली आपल्याला. बंद करो हात जोड के मैं. कॉस्ट इफेक्टिव्ह पोरगी बघा इकडं. आणि घड्याळ बघ ना किती भारी आहे. लेडीज वॉचेस एक अंदाज आहे 19. छान छान आहेत वॉचेस. हॅलो, कॉस्ट इफेक्टिव्ह वायपर्स ना, कमी घ्या जे लागते तेच. 10चे घेतले. किती? 10चे कन्वर्ट कर ना मलेशियन मध्ये. हा 200चे एक आहेत. शॉपिंग झालेली आहे. 6 वाजलेत ऑलमोस्ट. आता बिलिंग काउंटरवर आहे. बघूया किती बिल होतंय आपलं. खूप काही सामान आम्ही घेतलेलं आहे, घरच्यांसाठी पण घेतलेलं आहे आणि आता पेमेंटसाठी बघतोय. सर्व प्रोडक्टची बिलिंग झालेली आहे आणि आपलं बिल झालंय 124 रिंगिट्स. इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर 3000 होत आहेत. आणि आता पण बघूया आपला निओ कार्ड जो आहे त्याच्याने पेमेंट होत आहे का. जस्ट टॅप अँड पे ही फॅसिलिटी आहे याच्यामध्ये. याच्याने जर पे केलं तर आपल्या अकाउंटमधून रुपीजमध्ये अमाऊंट कट होते आणि यांच्याकडे यांच्या करन्सीमध्ये यांना पेमेंट भेटतं. डन. येस, इट्स डन. थँक्यू. थँक्यू. अगेन वी आर ऑन स्ट्रीट. स्टार फ्रूट पण आहे. पहिलं उसाचा रस पण येते. हलकी हलकी बारिश. ही शॉपिंग स्ट्रीट वाटते. आतमध्ये पण खूप सारे शॉप्स आहेत. इथे स्ट्रीट फूड दिसतंय आणि या साईडला क्यूट क्यूट बॅग्स आहेत. पुढे मार्केट दिसतोय. चला एक्सप्लोर करूया. थोडा पुढे गेल्यावरच आपल्याला शू शॉप दिसतोय इकडे आणि त्याच्या बाजूलाच फ्रूट शॉप आहेत, वेगवेगळे फ्रुट्स आणि बाजूला टॅटू शॉप. दुसऱ्या साईडला बॅग्स आहेत, हँडबॅग्स.
इकडे कंदील, दिवाळीचे कंदील लागलेले आहेत. जर्सीज आहेत तिकडे वेगवेगळ्या टीम्सचे. आत्ताच पाऊस पडून गेलाय, तरी थोडा थोडा पाऊस पडतोय इकडे अजून. चॉकलेट शॉप. क्यूट आहेत. सुकवलेली मच्छी, ड्राय फिश. हे काय माहितीये का, हे माकल्यांचे चिप्स आहेत, माकल्या. शॉप मधून बाहेर आलेलो आहोत आणि समोरच आपल्याला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच बिल्डिंग दिसत आहे, मेर्देका 118. मेर्देकाचा अर्थ आहे स्वतंत्रता आणि 118 याच्यामध्ये फ्लोर्स आहेत, म्हणून या बिल्डिंगचं नाव आहे मेर्देका 118. ही शहराच्या मधोमध आहे. इकडली एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला समजा रस्ता क्रॉस करायचा तर सिग्नल रेड असतो. इकडे हा बटन दिलाय प्रत्येक सिग्नल. हा बटन प्रेस केला काही वेळाने आपला रेड सिग्नल हा ग्रीन होतो, सो वी कॅन क्रॉस रोड इझिली. एक चांगला ऑप्शन आहे इकडे. हा इकडला हॉरर रेस्टॉरंट आहे. ही एंट्री होती त्यांची. माझा डिनरला रायमन मागवलाय, थोडा खास नाहीये बट ठीकठाक आहे. चिकन आहे, व्हेजीज आहे, नूडल्स आहे. रॅमेन खाऊन झालाय, डिनर करून झालाय. रात्रीचे वाजले 11. हॉटेलला चाललो आम्ही आता. ही आहे इकडली नाईट स्ट्रीट. आणि आम्हाला कॅब भेटत नव्हती, म्हणून आम्हाला चालत जावं लागतंय. कारण आम्ही बघितलं खूप लेट नाईट आहे, इथे कॅब माहित नाही, अवेलेबल नाहीये. आम्ही 2-3 ऍप डाउनलोड केले पण कॅब नाही येते. इकडले मोस्टली पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये बघतोय तर बसेस पूर्ण खाली आहेत आणि लोकांकडे लक्झरियस गाड्या आहेत आणि प्रायव्हेट गाड्या आहेत, त्याच्यामुळे बसेस पण खाली आहेत, पण यूज नसेल करत. हा हॉटेलच्या 5 मिनिटं अंतरावर एक दुसरा हॉटेल आहे. इकडे मलेशियाचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आलेले आहेत आणि इकडे बघा प्राईम मिनिस्टर आलाय देशाचा. काहीच ट्रॅफिक नाहीये पूर्ण याच्यात. काहीच ट्रॅफिक नाही. आपल्या इकडे एक साधा नगरसेवक आला तरी 10 गाड्या घेऊन येतो आणि पूर्ण जॅम करून टाकतो. काहीच ट्रॅफिक नाही. स्मूथली आला, स्मूथली गेला आणि हे लोक त्याचे येत आहेत बाहेर. आत्तासाठी आम्ही रजा घेतो. आजचा दिवस खूप हेक्टिक होता, फिरून खाऊन पिऊन चालतोय. तुम्ही आरामात झोपा, खूप रात्र झाली. आपला कॅमेरा आई चालू होता. बोलली ना. सेंट ऑगस्टिन म्हणतात, जग हे एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते त्यातील फक्त एकच पान वाचतात. म्हणूनच मित्रांनो, घराबाहेर पडा, प्रवास करा, नवे अनुभव घ्या. कारण प्रत्येक प्रवास आपल्याला आयुष्याचं नवं पान वाचायला शिकवतो. आजचा हा दिवस इथंच संपवतो, पण थांबू नका, कारण मलेशियाचा दुसरा दिवस आणखीन खास असणार आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत गेंटिंग हायलँड्स, रोपवेने जाण्याचा भन्नाट अनुभव, तिथले मजेशीर फॅक्ट्स आणि सुंदर व्ह्यूज. तसेच भेट देणार आहोत बटू केव्स, त्यांच्या रंगीबेरंगी पायऱ्या आणि ऐतिहासिक महत्व, आणि अर्थातच मलेशियन स्ट्रीट फूड जे तुमच्या तोंडाला पाणी आणेल. तर सबस्क्राईब करा, लाईक करा शेअर करा आणि आमच्या सोबत प्रवास करत राहा. पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया.